आहे. आता 38च्या पुढच्या ज्या चेस्ट साईज असतात त्यांच्या स्लीवचं कटिंग कसं करायचंय, तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. समजा तुमचं इथे 38च्या आतमध्ये एवढीच स्लीव्ज आहे, हे अंदाजे मी तुम्हाला सांगते, एवढं बायसेप आहे. तर 38च्या पुढच्या साईज मध्ये हे तुमचा बायसेपचा राऊंड पण वाढणार आहे, वरचा राऊंड पण वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला ही स्लीवचं कटिंग करून चालणार आहे का या मोठ्या राऊंडसाठी? नाही. मग तुमचा इथे पण चेंज येणार आहे, बायसेप जास्त वाढणार आहे, वरती स्लीवचा जिथे राऊंड येणार आहे तिथलं मेजरमेंट वाढणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने स्लीव्स कटिंग करायची आहे. म्हणजे ही आहे आपली स्लीवची फुल लेंथ. इथे कॅप हाईट मध्ये काही चेंज होणार नाही जास्त, पण बायसेप मध्ये चेंज होणार आहे. आणि जिथे आपण 1 इंचाचा मार्क केलेला आहे तिथे 1.5 आणि 2 इंच तुम्हाला घ्यायचं आहे. आता बायसेप मध्ये काय चेंज होणार आहे, तर चेस्ट डिवाइड 4 -1 इंच किंवा 1.5 इंच तुम्हाला करायचं आहे. कारण कमी साईज जेव्हा बायसेपची असते तेव्हा एवढं अंतर तुम्हाला बरोबर आहे, -2 इंच केलं तर ठीक आहे. पण जेव्हा बायसेपचं मेजरमेंट जास्त आहे तेव्हा तुम्हाला इथे जास्त ठेवावं लागणार आहे, मग त्याच्यासाठी मायनस कमी करायचं आहे. आता जिथे आपण इथे 1.5 आणि 2 इंचाचा मार्क घेऊ शकता तुम्ही, आणि तिथून तुम्हाला हा शेप द्यायचा आहे. आता शेप देताना याच्यामध्ये पण चेंज होणार आहे. इथून तुम्ही इथे जी क्रॉस लाईन करणार आहात आणि त्याचा जो सेंटर घेणार आहात, आता इथे पण आपण सेंटर घेतला होता तसाच आपण इथे पण सेंटर घेतला आहे. पण इथे सेंटर घेतलेला तेव्हा हा इंच आपण आतमध्ये घेतलं होतं, तर इथे आपल्याला सेंटर पासून 0.25 वरती जायचं आहे आणि सेंटर पासून 0.25 खालती यायचं आहे. कारण हा जो स्लीवचा आपला आकार आहे हा पण इथे स्लीवचा आकार वाढल्यामुळे तुमचा इथला आकार वाढवावा लागणार आहे. कारण हे जर आपण मेजरमेंट घेतलं तर इथे फॅब्रिक कमी पडणार आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने हा स्लीवचा शेप वाढवायचा आहे आणि असं स्लीवचं कटिंग करायचं आहे. जसं आपलं बॉडीचं मेजरमेंट वाढतं तसं आपल्या स्लीवचं पण मेजरमेंट वाढलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला स्लीवचं कटिंग वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं. तर आज मी तुम्हाला साईजनुसार स्लीव्ज कटिंगमध्ये काय चेंज होतात ते दाखवलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॉडी मेजरमेंट घेऊन स्लीव्ज कटिंग कशी करायची हे सांगणार आहे.